नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोलापूर महापालिकेत एमआयएमला मिळणार नाही विरोधी पक्ष नेतेपद. सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणतात उपमहापौर पद नको रे बाबा. उपमहापौर पदावर बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. उपमहापौर झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीत यश मिळत नाही. उपमहापौर पदाची खुर्ची राजकीयदृष्ट्या शापित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेमुळे नवखे नगरसेवकही या पदापासून दूर राहत असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या नगरसेवकांकडे एकीकडे महापौर स्थायी समिती सभागृह नेते आणि गटनेते पदासाठी मोठी रस्सी खेच आहे. दुसरीकडे मात्र उपमहापौर पदाचा पर्याय कोणालाही नको आहे असं एकंदरीत वातावरण आहे. यापूर्वीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, शशिकला बत्तूल, राजेश काळे यांच्यासह अनेकांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला. इतकंच नव्हे तर दिलीप कोल्हे आणि पद्माकर काळे यांनी पक्ष बदलूनही भाजपच्या लाटेत त्यांचा पराभव समोर जावा लागला. त्यामुळे या शापित खुर्चीबद्दलच्या चर्चेवर अनेकांची श्रद्धा आणखीनच बळकट झाली. पद नाही दिलं तरी चालेल, पण उपमहापौर पदाची माळ गळ्यात नको असा एक सूर नगरसेवकांमध्ये ऐकायला मिळतोय. महापौर निवडीच्या सभेची तारीख विभागीय आयुक्तांकडे निश्चित केली जाते. गॅजेट तथा राजपत्रात नगरसेवकांची नावं प्रसिद्ध झाल्यापासून 7 ते 30 दिवसात सभा घेणं आवश्यक आहे. दरम्यान सोलापूर महापालिकेत भाजपला 87, एमआयएमला 8 जागांवर यश मिळाले. एमआयएमला विरोधी पक्ष नेता होण्याची संधी द्यायची की नाही महापौरांच्या हाती आहे. महापौर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. आता पहिल्या सभेची प्रतीक्षा सर्वांना लागली. नियमानुसार जानेवारी अखेरपर्यंत निवड प्रक्रिया शक्य असल्याचं बोललं जातं. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येण्यासाठी 10% विरोधकांची सदस्य संख्या 11 इतकी असणं आवश्यक आहे. ही सदस्य संख्या एकाच पक्षाची असणं बंधनकारक आहे. परंतु नगरसेवकांची संख्या 10% नसेल तर महापौरांच्या अधिकारा अंतर्गत ज्या विरोधी पक्षांची संख्याबळ अधिक आहे त्यांना विरोधी पक्ष म्हणून सभागृहात घोषित केलं जाऊ शकतं. 19 अनुसार विरोधी पक्ष नेतेपद एक जो नवनिर्वाचित पालिका सदस्य मोठं संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा नेता असेल आणि महापौरांकडून ज्याला मान्यता मिळेल तो विरोधी पक्ष नेता असेल. जेव्हा एक समान संख्याबळ असलेले 2 किंवा अधिक विरोधी पक्ष असतील तेव्हा महापौर पक्षाचा दर्जा लक्षात घेऊन अशा पक्षांमधून कोणत्याही एका पक्षातील नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देईल.